आतापर्यंत आपला संसार, मुलं, मग मुलांचं शिक्षण, मग मुलांच्या नोकऱ्या, मग मुलांचं लग्न, आता नातवंड, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपलं स्वप्न कुठेतरी थांबलेलं आहे. आपल्याला कुठेतरी जायचं आहे, कुठलं तरी देवदर्शन करायचं आहे, तिथे जायचं आहे, मनसोक्त फिरायचं आहे. हे सगळं स्वप्न आपल्या फक्त मनातच आहे. आपण ते प्रत्यक्षात आणायचा विचार करतो, पण ते बरेच मंडळी अशा आहेत की त्यांचं स्वप्न पूर्णत्वास येत नाही आणि कुठेतरी याच गोष्टीचा सुगावा, कुठेतरी याच गोष्टीची कल्पना आपल्या मुख्यमंत्र्यांना लागली असावी आणि म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी खूप सुंदर अशी योजना आपल्यासमोर आणलेली आहे. नमस्कार मंडळी, क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मित्रांनो, मी आतापर्यंत जे बोलले की की तुमचं सांसारिक आयुष्य झालेलं आहे, नातवंड, मुलं वगैरे हे सगळे जे बोलले, कारण त्यामागचं कारण असं आहे की ही योजना जी आहे ही आजी आजोबांसाठी आहे, ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशा आजी आजोबांसाठी ही योजना आहे, कारण तीर्थदर्शनाची सोय ही त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मित्रांनो, काय आहे ही योजना बघूया आपण. आणि मित्रांनो, आपल्या आजी आजोबांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मात्र नक्की मदत करायची आहे. आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. खूप सारे तीर्थक्षेत्र आपल्या भारतामध्ये आहेत, खूप सारे देवधर्म आपल्या भारतामध्ये आहेत. आपणही बऱ्याचदा पिकनिक पॉइंट म्हणून तिथे जात असतो. खूप सुंदर अशी ती ठिकाणं आहेत, म्हणून आपणही तिथे बऱ्याचदा जात असतो. आपलंही ते स्वप्न असतं. त्याचबरोबर आपल्या आजी आजोबांना, आपल्या आई वडिलांना आपल्याला तिथे पाठवायचं असेल तर मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी आणलेली आहे. आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने GR सादर केलेला आहे. तो GR सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि ही योजना काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील नागरिकांना देशभरातील तब्बल 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचा योग या योजनेअंतर्गत देण्यात आलेला आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30,000पर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली त्यावेळी आपले मुख्यमंत्री काय म्हणाले होते, तर देशात हिंदू धर्मात 4 धाम यात्रा, यामध्ये माता वैष्णोदेवी यात्रा, अमरधाम यात्रा, रामेश्वर आहे. त्यानंतर आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत, जिथे आयुष्यामध्ये एकदा तरी जाण्याचं स्वप्न आपल्यापैकी बरेचसे नागरिक बघत असतात, बरेचसे बांधव बघत असतात की या योजनेसाठी लाभार्थी वर्ग कोणता असणार आहे. तर या योजनेचा लाभार्थी वर्ग हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यासाठी रहिवासी पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि ज्या आजी आजोबांचं वय 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक अट अशी आहे की जे गरीब कुटुंबातील आहेत, म्हणजेच ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आजी आजोबा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत. आणि त्याचबरोबर 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, अशांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ट्रॅक्टर वगळून, अशा व्यक्तींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मित्रांनो, प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावं, जसं की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हे डॉक्युमेंट सुद्धा त्यांना घ्यावं लागणार आहे. आता आपण बघूयात या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लागणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, आणि तुमच्याकडे जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्माचा दाखला यापैकी कुठलंही प्रमाणपत्र असेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, ज्यामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं असा उत्पन्नाचा दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा चालणार आहे.
त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे, तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि त्याचबरोबर जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. या योजनेचं हमीपत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे. तर मित्रांनो, ही होती साधे डॉक्युमेंट आणि एकदम सिंपल असा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. मित्रांनो, या योजनेचा अर्ज आपल्या मोबाईलच्या ॲपद्वारे सुद्धा तुम्ही भरू शकणार आहात. जर तसं नसेल तर तुम्ही सेतू कार्यालय किंवा CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा या योजनेचा अर्ज भरू शकणार आहात. त्याचबरोबर मित्रांनो, या योजनेसाठी जो अर्ज भरायचा आहे त्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे. कुठलंही शुल्क तुम्हाला द्यायचं नाहीये. मित्रांनो, हा अर्ज भरताना तुम्ही तिथे स्वतः उपस्थित असणं आवश्यक आहे, कारण तुमची KYC होत असते. तुमचा तिथे फोटो, लाईव्ह फोटो काढला जातो, त्यामुळे तिथे आजी आजोबांनी उपस्थित असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपण बघूयात की लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे. जर अर्जदारांची संख्या जास्त झाली, लॉटरीद्वारे म्हणजे लकी ड्रॉद्वारे प्रवाशांची निवड केली जाणार आहे. अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे फक्त निवडलेली व्यक्तीच तीर्थयात्रेला जाऊ शकते. तर मित्रांनो, हा असा GR आहे जो मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला आहे. तो GR एकदा व्यवस्थित वाचून घ्या, मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. लाभार्थ्याची निवड कशी करणार आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजी आजोबांना आपण तीर्थक्षेत्रांना देवाच्या दर्शनासाठी नक्की पाठवू शकतो, यासाठी तुम्ही त्यांना मदत करणार आहात. आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायलाही विसरू नका. अजून आपल्या मित्रमैत्रिणींना, त्यांच्या आजी आजोबाही असतील, त्यांनाही देवदर्शनाला जायची इच्छा असेल, त्यांनाही ही योजना, ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.